हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। अंबानी आधीपासूनच मोठे, पण मोदी मोठे झाल्यानंतर अदानी मोठे झाले। राज ठाकरेंचा मोदी आणि अदानींवर हल्लाबोल, तर धारावीच्या निमित्तानं अर्धी मुंबई अदानींना दिल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप। मराठी आणि हिंदूंमध्ये फडणवीसांनी गफलत करू नये, फडणवीस हिंदू आहेत की नाहीत ते सांगावं। मुंबईत हिंदू महापौरवरून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल। भाजपकडून काही चांगलं होईल अशी अपेक्षा होती, पण पैसे वाटून माणसं ढापायची हाच धंदा। राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींसह फडणवीसांवर निशाणा। बीफ एक्सपोर्टमध्ये काँग्रेसच्या काळात भारत 9व्या क्रमांकावर, तर मोदींमुळे 2ऱ्या क्रमांकावर। मोदींच्या काळात गायी अधिक मारल्या गेल्या, भाजपनं हिंदुत्व सांगू नये, हिंदुत्वावरून ठाकरेंचा घणाघात। मी सर्टिफाईड नागपूरकर, काही मुंबईला जन्माला येऊन म्हातारे झाले तरी विकास करू शकले नाहीयेत। मुख्यमंत्री फडणवीसांची राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंवर टीका। आम्ही डबल सर्टिफाईड मुंबईकर आहोत, मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो। ठाकरे बंधूंवरील टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। कुणी किती मोठ्या बापाचं असू द्या, मी गुंडगिरी मोडून काढणार। पिंपरी चिंचवडच्या सभेतून अजित पवारांचा इशारा, तर पिंपरीतील 2 गरुडांची मक्तेदारी रॉकी भाई म्हणजे अजितदादा संपवणार। रोहित पवारांचा महेश लांडगे आणि शंकर जगतापांवर निशाणा। 70,000 कोटींच्या घोटाळ्यात मोदींनी कारवाईचा इशारा देताच अजितदादा भाजपात गेले। आमच्या नादी लागू नका, भाजप आमदार महेश लांडगेंचा पलटवार। ऐन निवडणुकीमध्ये भाजपकडून माजी महापौरांसह माजी नगरसेवकांसोबतच यावेळेस कारवाईचा बडगा, तर सोलापुरात 28, जळगावातील 27 बंडखोर पदाधिकाऱ्यांचं निलंबन, पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका। ईडीच्या छाप्याविरोधात तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचं दिल्लीमध्ये गृहमंत्रालयासमोर निदर्शन। ममता बॅनर्जींच्या राजकीय सल्लागारावर ईडीने छापे टाकल्यानं कार्यकर्ते आक्रमक, आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात।